तर नेमकं युद्ध जरी तिथं चालू असलं तरी आपल्याला माहिती आहे की आपली सगळी अर्थव्यवस्थामध्ये आपण जे 88% तेल आयात करतो किंवा गॅस आयात करतो त्याचा सगळ्यात मोठा एक परकीय चलन हे आपलं त्यासाठी जातं आणि आपल्या भारताची 88% जी आयात होते ती मुख्यत्वे करून आखाती देशातून आयात होते. हा खर्च जर भारत सरकारला करायचा असेल तर भारत सरकारला जे इन्फ्रास्ट्रक्चरचं बजेट आहे जे साधारण त्यांनी 11 लाख कोटीचं बजेट प्रस्तावित केलेलं आहे त्यातला मेजर जो चंक आहे तो इकडं आपल्याला वळावा लागेल. त्यामुळं ते जर आपण जर केलं तर 4 ते 5 लाख कोटी रुपये आपल्याला इकडे गुंतवावे लागतील. त्यामुळे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट आहेत ते कमी होतील. म्हणजे आपल्याला जे इथल्या लोकांना जे काम मिळणार होतं इथल्या लोकांना जे रोजगार मिळणार होता तो रोजगार जाऊन ते पैसे आपल्याला थेट परकीय चलन म्हणून आपल्याला परदेशांना द्यावा लागेल. तर नेमकं युद्ध जरी तिथं चालू असलं तरी आपल्याला माहिती आहे की आपली सगळी अर्थव्यवस्थामध्ये आपण जे 88% तेल आयात करतो किंवा गॅस आयात करतो त्याचा सगळ्यात मोठा एक परकीय चलन हे आपलं त्यासाठी जातं आणि आपल्या भारताची 88% जी आयात होते ती मुख्यत्वे करून आखाती देशातून आयात होते. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत मोहिते .सोनेर आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आखाती युद्ध हे भडकलेलंच आहे आणि इराण आणि इस्रायल आणि अमेरिका यांचं युद्ध जे आहे ते लवकर थांबण्याची चिन्ह नाही आहेत. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच इराणला इशारा दिलेला आहे की 48 तासामध्ये तुम्ही होर्मुझ खाडी जर मोकळी केली नाही, समुद्रधोनी मोकळा केला नाही तर आम्ही तुमच्या सगळ्या ऊर्जा क्षेत्रावर आणि बाकीच्या पाणी पुरवठ्यावर वगैरे हल्ले करू. आणि त्यानंतर इराणनं सुद्धा हा प्रत्युत्तर दिलेलं आहे की अशा प्रकारचा तुम्ही हल्ला केला तर आम्ही सुद्धा बाकीच्या अरब राष्ट्रांच्यावर आणि इस्रायलच्या सगळ्या मोक्याच्या ठिकाणी हल्ला करू. त्यामुळे हे युद्ध लवकर मिटेल अशी शक्यता नाही आणि या युद्धाचा परिणाम म्हणून भारताच्या जनतेवर आणि आपल्या रोजच्या जगण्यावर फार मोठे परिणाम होतील अशी शक्यता आहे. तर नेमकं युद्ध जरी तिथं चालू असलं तरी आपल्याला माहिती आहे की आपली सगळी अर्थव्यवस्थामध्ये आपण जे 88% तेल आयात करतो किंवा गॅस आयात करतो त्याचा सगळ्यात मोठा एक परकीय चलन हे आपलं त्यासाठी जातं आणि आपल्या भारताची 88% जी आयात होते ती मुख्यत्वे करून आखाती देशातून आयात होते. त्यामुळं आत्ता जे पूर्वी युद्ध सुरू व्हायच्या अगोदर $74 प्रति बॅरल असा ऑइलचा रेट होता, पण आत्ता तो ऑइलचा रेट हा 112 ते 120च्या दरम्यान आहे. रोज तो रेट फ्लक्च्युएट होतोय. त्यामुळं हा रेट जसा जसा वाढत जाईल किंवा ह्या रेटमध्ये जसा वाढेल तसं भारताच्या परकीय चलन साठ्यावर आणि आपल्या खर्च करण्याच्या कॅपॅसिटीवर गंभीर परिणाम होणार आहे. याचा परिणाम असा आहे की आपण जे सगळं बजेट निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं आहे ते साधारण 75 ते 80 रुपये $80 प्रति बॅरल अशा तेलाचा अंदाज करून केलेला आहे. पण ह्या युद्धामुळे जे तेल $100च्या वर गेलेलं आहे ते आता 110, 112 ते 120 डॉलर आणि ते पुढं काही तज्ञांच्या मते $150 अशा प्रकारचं जाईल. हे झालं तर सुमारे $1 जरी बॅरलचं तेल वाढलं तर आपल्याला 16,000 कोटी रुपये आपल्याला खर्च करावा लागतात. त्यामुळं आपल्याला माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपल्याला लागेल. त्यामुळं हा खर्च जर भारत सरकारला करायचा असेल तर भारत सरकारला जे इन्फ्रास्ट्रक्चरचं बजेट आहे जे साधारण त्यांनी 11 लाख कोटीचं बजेट प्रस्तावित केलेलं आहे त्यातला मेजर जो चंक आहे तो इकडं आपल्याला वळावा लागेल. त्यामुळं ते जर आपण जर केलं तर 4 ते 5 लाख कोटी रुपये आपल्याला इकडे गुंतवावे लागतील. त्यामुळे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट आहेत ते कमी होतील. म्हणजे आपल्याला जे इथल्या लोकांना जे काम मिळणार होतं इथल्या लोकांना जे रोजगार मिळणार होता तो रोजगार जाऊन ते पैसे आपल्याला थेट परकीय चलन म्हणून आपल्याला परदेशांना द्यावा लागेल. तर त्यामुळं आणि आत्ता या 5 राज्यांच्या निवडणूक आहेत त्यामुळं आपल्याकडं गॅसचा दर जरी 60 रुपये वाढला असला तरी अजून पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले नाहीत. अर्थात आपण जर बघितलं तर कमर्शियलचे रेट वाढलेले आहेत. कमर्शियल डिझेलचा रेट असेल, प्रीमियम पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, पण अजूनही मेजर रेट वाढले नाहीत. पण आगामी काळांमध्ये निवडणुका झाल्यानंतर मात्र हे दर किमान 5 ते 10 रुपये वाढले जातील. गॅसचा दर आत्ता 60 रुपये वाढला आहे ते सुद्धा आणखीन एक 50 रुपये वाढले जातील. त्यामुळं याचा परिणाम ह्या वेगवेगळ्या सेक्टरवर होईल आणि जर ऑइलची महागाई वाढली तर इतरही महागाईचा दर हा आपोआप वाढत जातो. त्यानंतर आपली जी फळ निर्यात होती, जे परकीय चलन फळ निर्यातीतनं जे आपल्या शेतमालाचे निर्यात होतं त्याच्यावर सुद्धा गंभीर परिणाम झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये जे केळी असेल, द्राक्ष असेल, आंबा असेल तर याचा सुद्धा जी निर्यात आहे ती थांबलेली आहे. साखरेची निर्यात थांबलेली आहे. आपल्याला इथेनॉल निर्यात किंवा बाकीच्या निर्याती सुद्धा थांबलेल्या आहे. त्यामुळे याचा परिणाम सुद्धा शेतीवर होईल. शेतीवर आणखीन एक परिणाम त्याचा गंभीर होईल की या खरीप हंगामामध्ये आपल्याला जे खत आहे
ते खताचा पुरवठ्यामध्ये फार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणजे खत जे युरिया खत आणि पोटॅश खत आहे, यासाठी गॅस आणि जे मोठ्या प्रमाणात आपण आखातातून आयात करतो, चीनमधून आयात करतो. पण या गॅस टंचाईमुळे आणि बाकीच्या गोष्टीमुळे खत निर्मितीवर आणि काही औषध निर्मितीवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे त्याचा सुद्धा गंभीर परिणाम शेतीवर आपल्या पुढच्या खरीप हंगामात निश्चितपणे होईल. याबरोबर बांधकाम व्यवसायावर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आपल्याला आढळेल, की एक आपल्याला आठवत असेल की सळी असेल, स्टील असेल, सिमेंट असेल, त्यानंतर आपल्याला प्लास्टिक असेल त्याचा, त्यानंतर पेंट असेल, तर प्लंबिंगचं साहित्य प्लास्टिकचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी महाग झाल्यामुळं आणि फरशा असतील, टाईल्स असतील आपल्या, तर याच्यावर सुद्धा गंभीर परिणाम होऊन आपल्याला हाऊसिंग इंडस्ट्री सुद्धा आपल्याला काही कालांतरानं अडचण येतील, त्याची महागाई वाढेल, त्याचा दर सुद्धा वाढतील. सेवा सेक्टरमध्ये अडचण आपल्याला त्यामध्ये जाणवेल. आपल्याला माहिती आहे की गॅस पुरवठा हा कमर्शियल लेवलला होत नाही, त्यामुळे अनेक हॉटेल, ढाबे, बाकीचे सगळे रस्त्यावरचे छोटे छोटे व्यवसाय हे अडचणीत आले, तर त्यांच्या अडचणीसुद्धा वाढतील. हॉटेल इंडस्ट्री अडचणीत आल्यामुळं पर्यटन व्यवसायावर परिणाम होईल. विमानाचे दर असतील, बाकीच्या वाहनांचे दर असतील, ती सुद्धा वाढतील. त्यामुळे त्याचीही अडचण पर्यटनावर आणि हॉटेल व्यवसायावर होईल. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे आपण बाकीच्या सेवा सेक्टरमध्ये आपण जर विचार केला तर आपल्याकडं ऑलरेडीच AI मुळं आणि बाकीच्या ज्या आपल्या सगळ्या टेक कंपन्या आहेत, तर त्या अडचणीत ऑलरेडीच आलेल्या आहेत सगळ्या गोष्टीमुळं. म्हणजे TCS असेल, इन्फोसिस असेल, तर याच्या मंदीमध्ये पुन्हा या मंदीची भर पडल्यामुळं या सगळ्या गोष्टीमुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर शेती असेल, उद्योग असेल, तुमचं रोजचं जीवन असेल, परत इंडस्ट्रियल सेक्टरला सुद्धा फार मोठा फटका बसेल की ज्यांना गॅस लागतो, ज्यांना इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात गॅस, पेट्रोल, डिझेल लागतात, त्यांना सुद्धा अडचणी आहेत. त्यामुळं आगामी काळात बेरोजगारी आणि महागाई या दोन समस्या मोठ्या झाल्यानंतर आपल्यासमोर प्रश्न निर्माण होणार आहेत. दुसरी गोष्ट, महागाई वाढली तर त्याचे व्याजदर वाढणार. व्याजदर वाढल्यानंतर बँकाला त्याच्या सगळ्या गोष्टी महाग कराव्या लागतील. त्यामुळे त्याचा सुद्धा अप्रत्यक्ष परिणाम हा आपल्या जीवनावर होईल. त्यामुळं माझं एक अभ्यास म्हणून मागणं आहे की आपल्याकडे जी रोकड असेल, आपल्याकडे जी साधनसामुग्री असेल, तर ती जपून वापरावी आपण. कारण पुढच्या काळामध्ये 6 महिन्यामध्ये, 8 महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी सुरळीत होणं अवघड आहे. कारण जर आपण पाहिलं असेल तर कतारमध्ये किंवा UAE मध्ये, संयुक्त अरब अमिरात असेल, दुबई असेल, तर या सगळ्या ऑइल साठ्यामध्ये, इराणच्या ऑइल साठ्यावर परस्पर हल्ले केल्यामुळं ऑइल आणि गॅस याचा पुरवठा सुरळीत होणं आणि या सगळ्या कंपन्याचा जो गॅस रिफिलिंग सेंटर आहेत किंवा बाकी सगळ्या तेलाच्या सगळ्या कंपन्या विहीर आहेत, तर त्यांची दुरुस्ती करणं ही वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, अडचणी पुढच्या 6 महिन्यात, वर्षभर करावं लागतील. त्यामुळं आपण आपल्याकडची असलेली साधन सामुग्री किंवा आपल्याकडची रोकड असेल किंवा आपल्याकडे जे सगळी साधन सामुग्री असेल जपून वापरण्याची गरज आहे. तर या सगळ्या पुढच्या काळामध्ये 6 महिने ते 12 महिने आपल्याला वेगवेगळ्या टंचाईला सामोरं जावं लागतं. तर त्यामुळे नागरिकांनी आणि जनतेने खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.